श्री स्वामी समर्थ. तुमचं लग्न ठरण्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी येत असतील, मनासारखी स्थळंच येत नसतील, जे स्थळ आवडतं आहे त्याच्याकडून होकार आहे नकार आहे हे काही तुम्हाला रिप्लाय येतच नसेल, अशा विवाहिच्छुक मुलामुलींसाठी मी एक तुम्हाला साधा सोपा उपाय सांगणार आहे. जो उपाय केल्याने तुमच्या लग्नामध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्या दूर होऊन तुम्हाला तुमच्या मनासारखी स्थळं मिळतील. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी हा एक साधा सोपा उपाय करायचा आहे. तुम्हाला त्या दिवशी जर जमत नसेल तर तुम्ही कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या गुरुवारी हा एक उपाय करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 1.25 मीटर एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 700 ग्रॅम तुम्हाला चणा डाळ आणि 700 ग्रॅम तुम्हाला पिवळी जी राई आहे ती ठेवायची आहे. शिवाय तुम्हाला 7 हळकुंड आणि 7 अख्खी सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. जर जमलंच तर तुम्हाला केळीचे जे झाड आहे त्याचं जो मूळ मिळालं तर त्याच्यात तुम्ही ते धुवून स्वच्छ करून तिथे ठेवून द्यायचं आहे. एक कोऱ्या कागदावरती तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं ज्याचं लग्न ठरत नाही आहे तिचं नाव लिहून त्या पोटलीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आणि ह्या सर्व वस्तू तुमच्या घराच्या कोणत्याही एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे जिथे कोणाची नजर पडणार नाही. ही पोटली तुम्हाला तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरेपर्यंत तिथेच ठेवून द्यायची आहे. हा उपाय केल्याने तुमच्या पत्रिकेमध्ये म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेतील जो गुरुग्रह आहे तो स्ट्रॉंग करण्यासाठी हा उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या लग्नामध्ये ज्या काही अडचणी येत असतील, जी काही विघ्न येत असतील ती दूर होऊन मनासारखी स्थळे येतील. हा उपाय छोटा आहे, नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.